रुकना अभी थोड़ी देर के लिए, ये जाना नहीं, बख्शीश अवार्ड हो रहे अभी। हेलो, जा ये पहले घर जाके मास्क बना देना। रुमाल होगा तुम्हारा, बीवी का, दीदी का, किसी का भी बांध लेना मुंह पे। कोरोना से डर, बेशरम मत बन। सोहेल 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 चलो, मी विनंती करेल राकेशकर, आपण यायचं आहे. 200 रुपये पाठी आपला लाभला गेलाय, आपल्या खेळाडू दिला गेलाय. चला मी विनंती करत अंकुर सिंग यायचं, आपले जे षटकार पार्थे ते घेऊन जायचे आमचे नगर अध्यक्ष. चला अंकुर सिंग, 1000 रुपये पार्थिव आपला गेलाय, षटकार लगावला गेला. अंकुर सिंग यायचंय, आमचे नगराध्यक्ष भरतभाई राजपूत यांच्या हस्ते हे पार्थिव दिला जाईल. त्यानंतर पाहायला गेला प्रतीक निजामा, इन्होंने भी 2 छक्के लगाए, तो इन्हें भी 1500 और 2000. आइए अंकुर सर, आइए. जरूर हमारे बीच नगर अध्यक्ष राजपूत सर, भरत भाई राजपूत सर के हाथों से इस इनाम राशि दिया जाएगा. प्रतीक निजामा, चलो 3500 रुपए का इनाम जरूर यहाँ पर लिया गया. प्रतीक निजामा इन्हें दिया जाएगा हमारे नगर अध्यक्ष भरत भाई राजपूत की तरफ से. चलो रियाज भाई, चलो 2 सिक्सर लगाए थे. 3500 का इनाम भरत भाई की तरफ से दिया जाएगा. प्रतीक निजामा, मैन फ्रॉम गुजरात के खिलाड़ी, जरूर धारणों की धरती पर देखने को मिलते हुए वेलपेड़ा तालियां बजनी चाहिए. और 1000 रुपए के इनाम, 1 सिक्सर हमारे अंकुर सिंह, जिन्होंने भारतीय कप्तानी की थी और पाकिस्तान के खिलाफ 10 PL में. वही एक बड़े खिलाड़ी हमारे बीच नगर अध्यक्ष, इनके हाथों से इनाम राशि. धन्यवाद सर. और पंकेश यांनी यायचं, कामेश यांनी यायचं. कामेश, न्यू चॅलेंजर संघाचा खेळाडू कामेश. चला एक षटक आपण सुद्धा लगावला गेला. 1500 रुपये आपल्या सुद्धा लाभले जातील. आमचे मान्यवर भरतभाई राजपूत सर यांच्या हस्ते हे दिलं जाईल. यायचं आपण वरती. चला सर, आपण द्यायचं आहे. आणि विनंती असेल, जे सेमीफायनलचे संघ होते, डीएनजे धाकटी डहाणू संघांना घ्यायचं प्लीज. तसंच हितेश 11 डहाणू संघानायक लगेच यायचं आहे. टॉस केला जाईल 3rd प्राइज साठी, ट्रॉफीसाठी टॉस असेल. चला यायचं आहे. येस यायचं आहे. जय दवने, चला यायचं आहे धाकटी डहाणू.
चला मुख्य पार्श्व लाभला जाईल नंतर आपण बघूया. चला विनंती शिवाला चला मी विनंती करेल संघ रस्ता सोडायचा पहिले रस्ता सोडायचा यायचा आपण वरती. चला आपण वळूया मुख्य पारितोषिकाकडे. या टुर्नामेंट नक्कीच पाहायला आपल्याला गोल्डन विंग्स क्लब एक सुपर असं आयोजन नक्कीच डहाणू भागामध्ये कोविडच्या काळामध्ये हे टुर्नामेंट आयोजन केलं गेला. म्हणजे जर आपण पाहायला गेलं तर हैस्तिक शाह, यश पवार त्यांची टीम नक्कीच त्यांची साथी हे मिळून अप्रतिम असं साकारलं गेलं. तर आपण वळूया मुख्य पारितोषिकाकडे. या टुर्नामेंटचा बेस्ट बॉलर ठरला गेलाय एसटी समाजाला जॉन्टी. त्यांनी 8 गडी बाद केले. न्यू चॅलेंजर संघाचा जॉन्टी यांनी यायचा आहे बेस्ट बॉलर. धन्यवाद डीजे. चला जॉन्टी यायचं आपण. ही ट्रॉफी दिली जाईल दिलीप भाई शाह यांच्या हस्ते दिली जाईल. यायचं दिलीप सर आपल्या हस्ते ट्रॉफी दिली जाईल. अप्रतिम सो टाळा झाला पाहिजे एसटी समाजाचा नक्कीच खेळाडू परंतु अप्रतिम खेळ साकारला गेलाय. या टुर्नामेंटमध्ये 8 गडी बाद केलेत. अप्रतिम खेळ जॉन्टी यांच्याकडून लाभला गेले या टुर्नामेंटला. नक्की जॉन्टी वेलपेड पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच ऑल द बेस्ट असेल. अशीच कामगिरी तो आपल्या संघासाठी स्वतःसाठी गावासाठी नक्कीच करेल हे नक्की देवाची प्रार्थना असेल आमची सगळ्यांची. सर ऑल द बेस्ट. सर जॉन्टी नक्कीच पाहायला भेटला. यानंतर वळूया आपण बेस्ट बॅट्समन कडे. तर बेस्ट बॅट्समन या पूर्ण टुर्नामेंटमध्ये सगळ्यात जास्त धावा ज्यांनी जमा केला 84 धावा जमा केला तो म्हणजे हितेश 11 संघाचा फलंदाज कौशिक याने ते कौशिक. चला कौशिक जरा आकाश येत आहेत तर आम्ही विनंती डीजे थांबा डीजे. तर निमिल गोलसर यायचं आहे. निमिल गोलसर यांच्या हस्ते दिली जाईल ट्रॉफी. चला की आता आकाश आहे परंतु कौशिक 84 धावा जमा केल्या त्यांनी पूर्ण टुर्नामेंटमध्ये फलंदाजी करत असताना. चला यावेळेस आपण वळूया मॅन ऑफ द सिरीज कडे. तर मॅन ऑफ द सिरीज या टुर्नामेंटचा नक्कीच पाहायला भेटतं आपल्याला. फायनल मध्ये नक्कीच चांगली खेळी केली चांगली गोलंदाजी केली. प्रत्येक सामन्यामध्ये सेमीफायनल नक्कीच महागडे षटक टाकलेला तो म्हणजे पंकज पाटील न्यू चॅलेंजर संघाचा. पंकज यांनी यायचं मॅन ऑफ द सिरीज साठी. मी विनंती आमचे मान्यवर मिलिंद पवार सर यांची हस्ते ट्रॉफी दिली जाईल. पंकज यांनी यायचं. पंकज न्यू चॅलेंजर संघाचा खेळाडू मॅन ऑफ द सिरीज ठरलं जातोय. एसटी समाजाचा खेळाडू नक्कीच अप्रतिम खेळ साकारला टाळा झाला पाहिजे. एसटी बांधवांसाठी सुरेख खेळ नक्कीच पाहायला भेटत आपल्याला. गोल्डन विंग्स क्लब मध्ये अप्रतिम खेळ नक्कीच साकारला गेलाय. यायचं आहे मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी पटकावली गेली आहे. दिलीप पवार सर नक्कीच ही ट्रॉफी देत असताना आपण पाहतोय ही ट्रॉफी. चला यावेळेस आपण बोलूया मुख्य जी ट्रॉफी आहे चला यावेळेस द्वितीय पारितोषिक नक्कीच द्वितीय पारितोषिक लाभला गेले 55,555 रुपये. न्यू चॅलेंजर संघनायकाने यायचं आहे. ट्रॉफी घेण्यासाठी मी विनंती करेल आमचे भरत शाह आणि बिनोद शाह आमचे मान्यवर भरत शाह आणि बिनोद शाह यांनी ही ट्रॉफी द्यायची आहे. कॅश प्राइज 55,555. चला न्यू चॅलेंजर संघ
न्यू चॅलेंजर संघ यायचा आहे, ट्रॉफीसाठी लगेच यायचं न्यू चॅलेंजर संघ. चला डहाणू संघ रस्ता द्यायचा, डहाणू संघ रस्ता द्यायचा प्लीज. नक्कीच राकेश 2 मिनिटं थांबायचं आहे, 2 मिनिटं थांबायचं, फक्त 2 मिनिटं, जास्त वेळ घेणार नाही, जास्त प्रश्न विचारणार नाहीये. नक्कीच गोल्डन विंग्स क्लब तर्फे आयोजित या टुर्नामेंट लखपती टुर्नामेंटमध्ये आपण रन ठरले. एक मोठा संघ समोर होता, चांगली खेळी नक्की साकारत होते, परंतु फायनल मध्ये एक मोठा लक्ष होता 50 धावा. चांगली सुरुवात केल्याने महेंदर लगेच बाद झाला. तर काय प्लॅनिंग होती, शेवटच्या सामन्यामध्ये मोठा संघ समोर होता, स्टार कार्ड संघ होता, कुठे कमी पडले तुम्ही फायनल मध्ये? निश्चितच आमची ओपनिंग खूप खराब झाली, त्याच्यामुळे आम्ही हरलो. नक्कीच तुमचे प्रेक्षक होते, तर आम्हाला सांगितलं पहिल्यांदा तुम्ही एवढ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये फायनलमध्ये प्रवेश झालाय, तर यापुढे तुमचा खेळ नक्कीच चांगला होता, तर पुढे तुमचा प्रयत्न असेल अजून तुमचा खेळ इम्प्रूव्ह करायचा. नक्की लास्ट आहे, चला बेस्ट ऑफ लक पुढच्या टुर्नामेंटसाठी. चला टाळ्या वाजवायचं आहे. चला फर्स्ट प्राइज साठी यायचं आहे. कनेक्ट IT 11 रायगड संघाच्या संघनायकाने यायचं आहे. फर्स्ट प्राइज साठी 1,11,111 रुपयाचे पारितोषिक यायचं आहे. चला यायचं आहे कनेक्ट IT 11 संघाचे संघनायक अंकुर सिंग. चला साकारला गेलाय कनेक्ट IT 11 संघाकडे. यावेळी चॅम्पियन संघ पाहायला भेटतो आपल्याला, म्हणजेच कनेक्ट IT 11 संघ. कनेक्ट IT 11 संघ पाहायला भेटतोय तो म्हणजेच रायगडचा संघ. काल रात्रीमध्ये आमदार चषक 5,55,000 आपलं नाव केला. आजच्या दिवसामध्ये गोल्डन विंग्स क्लब 1,11,000 रुपये आपलं नाव करतो. अप्रतिम खेळ साकारला गेले तो म्हणजेच कनेक्ट IT 11 संघाकडून. नक्कीच फोटोशूट पाहायला भेटते आपल्याला. कनेक्ट IT 11 स्पॉन्सर बाय रायगड संघ पाहायला भेटते. चॅम्पियन नक्कीच ठरला गेलाय. धानूच्या पार्श्वभूमीवर अप्रतिम खेळ साकारला गेला. मोठमोठे तारे सितारे पाहायला भेटले आपल्याला. चला नक्कीच आमच्यामध्ये आमचे भरतभाई राजपूत सर, तसेच फैयाज खान, तसेच मिलिंद पवार सर, जगदीशभाई राजपूत पाहायला भेट. अंकुर सर, अंकुर सिंग. नक्कीच अंकुर सिंग थांबायचं, आपण कर्णधार अंकुर आपण थांबायचं, फक्त 2 शब्द, जास्त नाही. एक मिनट कैमरे से बाजू. चलो अंकुर, पहले तो कांग्रेचुलेशन कहना चाहूंगा आपको, बैक टू बैक 2 चैंपियंस बने आप. कल की रात में देखा गया दादर के मैदान पर अपनी चैंपियनशिप जीती, आज ढाणू के मैदान पर. क्या कहना चाहेंगे इस मैदान पर मैच खेल के, कैसा लगा आपको? आप लोगों ने बहुत ही अच्छा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया था और विकेट वाकई में जो है काबिल तारीफ बनाया आप लोगों ने. और कल रात को हम लोग मैच खेले तो थोड़ी पार्टी वार्टी हुई, तो लेट नाइट हम लोग सोए 3:30-4 बजे, और मॉर्निंग में यहाँ मैच था. हेलो. तो थोड़ा सा ट्रैवल ज़्यादा हो गया क्योंकि काफ़ी दूर था, लेकिन फिर भी हमारे बॉलर्स ने अच्छा बॉलिंग डाला और बहुत ही अच्छा आपने टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया. जरूर. आपका टीम में इसमें एक अजीत मोहिते जो स्टार प्लेयर है, आज देखने मिला क्या? तो कुछ आराम फरमा रहे क्योंकि जरूर आपका परसों मैच है, तो क्या आपका प्लानिंग होगा? अजीत का आने पे मजबूर नहीं किया आपने? नहीं, काफ़ी प्लेयर्स थे जो आने के लिए बोल रहे थे, लेकिन हमारा क्रिकॉन टूर्नामेंट आने वाला है तो उन्होंने बोला कि रात भर मैच खेला है और थोड़ा रेस्ट करते हैं. अपना विश्वजीत ठाकुर भी था, माटिया था और बंटी पटेल था, अजीत मोहिते था, तो उन लोगों ने बोला एक अच्छा टूर्नामेंट आने वाला है तो हम थोड़ा आराम करते हैं. और हमारे प्लेयर्स थे प्लेइंग 11 के, तो चला आया. और एक्चुअली मैं तो हूँ बॉलर, तो वो लोग नहीं आए, इसलिए बैटिंग भी मिल गई, तो थोड़ी बहुत बैटिंग भी कर ली. एक आखिरी सवाल होगा, जो आपके सामने फाइनल में जो टीम थी, ST समाज की टीम है, छोटी
टीमें जो लोकल्स में खेलती है, मगर इतने बड़े पैमाने पर फाइनल में जो उनका परफॉर्मेंस था, उनके गेंदबाज जो जॉन्टी ने परफॉर्मेंस किया, एक बेहतरीन गेंदबाज, अच्छी गेंदबाजी की, उनके बारे में क्या कहना चाहेंगे आप? नहीं, बहुत ही अच्छा। मतलब क्रिकेट में कोई भी प्लेयर या टीम बड़ी नहीं होती है। उन लोगों ने पूरे जिद के साथ क्रिकेट खेला और बॉलिंग की, और बहुत ही अच्छा उन लोगों ने जो एक मतलब जहाँ फील्ड नहीं लगा रहे थे, मतलब बॉल वहीं पे जा रहा था, तो एक अच्छा चीज़ था ये देखने का, मतलब बहुत अच्छा लगा मुझे यहाँ पे। चलो धन्यवाद, हम मिलेंगे फिर क्रिकेट कप में कल से जो शुरुआत होगी। इसी के साथ हम अनाउंस करेंगे कि गोल्डन विंग्स क्लब ने जो टूर्नामेंट रखा गया था इसी के साथ समाप्त होता होगा। चलते हैं हम, धन्यवाद, शुक्रिया। हेलो, चलिए हम धन्यवाद देते हैं पुनः एक बार आयोजकों को, गोल्डन विंग्स क्लब धानुशर। इससे भी बढ़िया अगले साल का यह आयोजन आप यहां अवश्य देखोगे। बस सिर्फ आप धानुशर की रखवाली करें और आपके रखवाले खुद यहाँ पे तैयार है भरत भाई राजपूत और उनकी पूरी टीम, नगर सेवक के रूप में, नगराध्यक्ष के रूप में, और पूरी नगर सेवक और नगर परिषद आपके साथ में जुड़े हुए है। क्या बोलूं? अरे नहीं भैया, क्यों परेशान करता है बेटा? तेरे मुंह पे मास्क क्यों नहीं है? मास्क। मैच कैसी लगी? आयोजन कैसे लगा? अच्छा लगा। बढ़िया। बस बस माइक मत खींच। नहीं, जाओ अभी, उतरो, खाली नीचे उतरे जाओ तुम लोग। जाओ जाओ, प्लीज जाओ, प्लीज जाओ, प्लीज जाओ।